21 गेज वायर घेऊन त्याला आपल्याला एक लूप देऊन घ्यायचा आहे। लूप देण्यासाठी आपल्याला राऊंड नोज प्लायरचा यूज करायचा आहे। त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला लूप द्यायचा आहे। असा लूप आपला रेडी झाला आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक असा गोल्डन बीड टाकून घ्यायचा आहे। अशा प्रकारे गोल्डन बीड जाईल, त्यानंतर चंद्रा कॉइन्स जाईल, 2 चंद्रा कॉइन्स आणि पुन्हा एक बीड्स असं आपलं पेंडेंट असेल। ती डिझाइन आधी आपण पाहून घेऊ। अशा प्रकारे आपले 2 चंद्रा कॉइन्स आणि त्यानंतर पुन्हा एक गोल्डन बीड्स असेल। तर ही डिझाइन कशी करायची तर या ट्युटोरियलमध्ये आपण पाहणार आहोत। तर चला हे ट्युटोरियल स्टार्ट करूया। मी 30 गेज वायर 3 राऊंड इतकी कट करून घेतली आहे। या 30 गेज वायरला अशा प्रकारे आपल्याला लॉक करून घ्यायचे, जेणेकरून आपले पेंडेंट हलणार नाही आणि वायर लॉक असल्यामुळे आपली फिनिशिंगही चांगली येईल। त्यानंतर आपल्याला हा गोल्डन बीड्स त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि वायर खूप टाईट बांधून घ्यायची। खूप टाईटही त्याला ओढायचं नाही, कारण की त्यामुळे ती वायर तुटली जाते। अशा प्रकारे त्याला फिक्स करून घ्यायचं आहे। हे फिक्स झाल्यानंतर आपल्याला चंद्रा कॉइन टाकून घ्यायची आहे। आणि त्यात आपल्याला गोल्डनचे जे आपण घुंगरू घेतले होते ते घुंगरू टाकून घ्यायचे। आता हे घुंगरू किती टाकायचे तर आपली कॉइनची साईज किती आहे त्यावर हे डिपेंड करतं की यात घुंगरू किती जातील। खूप कमी नाही घ्यायचे आणि खूप जास्तही नाही घ्यायचे। कमी घेतले तर ती फिनिशिंग चांगली वाटणार नाही आणि जास्त घेतले तर आपली डिझाइन खूप ओव्हर अशी वाटेल। ते घुंगरू आपल्या कॉइनवर येतील आणि ती डिझाइन दिसायला परफेक्ट वाटणार नाही। तर अशा प्रकारे मी सगळे घुंगरू त्यामध्ये टाकून घेते। आता इथे मी 3 ते 4 घुंगरू टाकून पुन्हा आपल्या त्या कॉइनमध्ये ज्या होल आहे त्या होलला लॉक करून घेते। तुम्ही असं न करता सगळे घुंगरू एकदा सगळे कॉइनच्या ज्या साईज असेल त्या साईजमध्ये टाकून लास्टला लॉक केलं तरीही चालेल, पण मी मध्ये मध्ये लॉक करून घेते। अशा प्रकारे आपल्याला लॉक करायचे। तुम्ही कंप्लीट करून लॉक केलं तरीही चालेल। प्रकारे सेम टेक्निक वापरून आपल्याला दोन्ही कॉइन रेडी करून घ्यायचेत आणि त्यानंतर एक गोल्डन बीड टाकून आपल्याला पुन्हा जे आपण फर्स्ट टाइम लूप केलं होतं ते लूप देऊन हे पेंडेंट कंप्लीट करायचे। तर अशा प्रकारे ही आपली बॅक साईड असेल आणि त्यानंतर आपल्याला जी मंगळसूत्राची चेन आहे ती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे। तर त्यासाठी या चेनला एक जंप रिंग असते, त्या जंप रिंगला आपण ओपन करायचं आहे। ती जंप रिंग ओपन करून आपल्याला ते पेंडेंट त्यामध्ये इन्सर्ट करून आपल्याला ती पुन्हा लॉक करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपलं मंगळसूत्र बनून रेडी झालं आहे। तर हे मंगळसूत्र कसं वाटलं ते सांगायला विसरू नका आणि ही जर ऑर्डर द्यायची असेल तर मी इथे नंबर देते, त्या नंबरवर ऑर्डर तुम्ही देऊ शकता। थँक्यू।